चला 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 बसा बसा चला झालंय. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 7:15 वाजून गेलेले आहेत आणि आपण आहे सध्या 32 शाळेच्या पंपावरती. सगळ्यांची वाट बघायला चालल्या. सगळ्यात उशिराने येणारा माणूस मी, सगळ्यात अगोदर आलोय. तर गाडी लावलेली आहे मी. जवळपास 15 मिनटं होऊन गेली मी पंपावरती येऊन थांबलोय, पण अजून बाकीच्यांचा काय पत्त्या नाही. तर बघूया, फोन लावून झाले ते एक दोन यायला लागले ती अशी म्हणल्यात. तरी परवा जेव्हा मीटिंग झाली तेव्हाच ठरलं होतं की जो उशिराने येईल त्यानं नंतर सगळ्यांचा नाश्ता उचलायचा. त्यासाठी नाही, पण मला पंपावरती पेट्रोल टाकायचं होतं, त्यामुळे मी लवकर आलेलो आहे. पण आता बघू, नानाला फोन लावायचा. येतात का बघूया. मामांचा फोन येऊन गेला की लेट होईल, आत्ता लगेच जाऊ नको. पण मी 15 मिनटं अगोदरच येऊन थांबलो इथं, त्यामुळं रिटर्न जायचा तर काही संबंध नाहीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जवळपास 6 महिन्यानंतर मी गाडीवरनं राईडला बाहेर पडली, कॅमेरा घेऊन. म्हणजे गाडी चालवल्या भरपूर, पण कॅमेरा घेऊन गोवा राईडनंतर पहिल्यांदा कॅमेरा घेऊन मी बाहेर पडले. आता मेमध्ये जवळपास 6 महिने व्हीत आला, आता पूर्ण होतील पुढल्या 2-4 दिवसात. बसून बसून आता घाम्याघूम झाले. मी जॅकेट वगैरे काढून ठेवले गाडी. नानाला फोन लावलाय. नाना काय म्हणते, अरे वा 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 मामा आली मामा आली मामा आली. मामांची गाडी आलेली आता जस्ट. तर नानासनी फोन लावला. नाना काय म्हणते बघूया आता. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो उत्तर देत नाही. माणूस उत्तर देना झालाय. प्रयत्न करा. शेवटच खतरनाक आहे बरं का अनुभव. शेवट. अरे आलं की पेट्रोल टाकायचं. परत म्हणते हेल्मेट जॅकेट काय कुठं जवळजवळ 7:45 वाजत आले ती. आणि ही आपली गँग सगळी गोळा झालेली आहे. सगळ्यात शेवटला आले वकील साहेब आणि नाश्त्याची सोय झालेली आहे. शेवटला आले ती. तर ही सगळी इकडं तनेश वगैरे 2 नाना, हे इकडं 1 नंबरचे नाना आहेत काल बोलल्याप्रमाणे. आणि इकडं 2 नंबरचे नाना. 2 नंबरचे नाना आहेत. 2 हा 2 नंबर 2. तर आता तयारी झालेली आहे, निघायचं आता. जॅकेट वगैरे अडकवलं पाहिजे. आभी पण आलाय आणि आभी आज तिची 4 व्हीलर घेऊन आलेला आहे, मॉडिफाईड. म्हणजे जेवणाचं सामान, स्टोव ही सगळं त्यात भरून टाकलं. हा, सगळं म्युझिक सिस्टम वगैरे लावलेलं आहे. तर आता पटापटा जॅकेट वगैरे आवरू आणि तुम्हाला भेटू गाडीवरती. मामा आहेत वाटतं समोर. मामा लय मागं कसं काय थांबलं तेवढं. मामा आल्या आल्या सांगत होतात नवीन बूट आहे, गेअर टाकायला जरा प्रॉब्लेम व्हायला लागला त्यासनी, कठीण असल्यामुळं. त्या आता किमान थोड्याफार राईड झाल्या पाहिजे, म्हणजे ती मुव्हेबिलिटी चालू होईल बुटाची. त्या नवीन असल्यामुळं कडक आहे. कालच आलाय ना आज राईडला घातलाय तिने. त्यांचा छोटासा व्हिडिओ आपण बनवला आहे अनबॉक्सिंगचा. पाहायला लयच पुढं बाकी सगळी गेलेत वाटतं. पावलवाडीच्या खिंडीत आलो तरी मामाच फक्त गाठ पडलेत. पुढं कोणतरी आहे, बहुतेक नाना असतील, 2 नंबरचे नाना. हा पका नाना आहेत. बघितलं का त्यांच्या डोक्यावर कसे झिरमुळे आहेत, दिसतात का? प्रेडिएटरवाला लुक केला हेल्मेटला तिने. नाना जुल्पे हलवा जुल्पे. अरे वा 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 वा, ओल्ड इज गोल्ड. वकील साहेबांनी ओल्ड मॉडेल बुलेट घेतलेली आहे, आत्ताच मागच्या महिन्यात घेऊन ठेवलेले. ते आपल्या चॅनलवरती दाखवणं शक्य झालं नाही त्या टायमाला, पण आज राईडला पहिल्यांदाच आले ती. अजून मॉडिफिकेशन बाकी आहेत. अजून तरी सध्या तरी काय काम केलेलं नाही अजून त्यात त्यांनी मॉडिफिकेशनवाले. लवकरच ती करतील रिन्यू. आणि महत्त्वाचं त्यांची ती बेनिली होती ती सेल केलेली आहे तिने. त्याच्यामुळं नवीन गाडीच्या तयारीत पण आहेत. ती गाडी ठरवायची चालू आहे, कुठली घ्यायची, कशी घ्यायची आणि त्यांच्या यूजप्रमाणे घ्यायची. कारण बेनिली त्यांना जरा प्रॉब्लेमच द्यायची चालवायला.
एकतर वजन जास्त आणि स्पोर्ट पोस्चर असल्यामुळं त्यांना अवघड पडायचं. एक रेट्रो फील देणारी गाडी त्यांना घ्यायची, त्या तयारीत सध्या आहेत. एक नंबर ओल्ड इज गोल्ड. हां, सगळे आता सध्या घाट पडलेले आहेत आपल्याला. समोर नाना आहेत, पुढं एक नंबरचे नाना हनुमान नाना आहेत आणि त्याच्या पुढं तनेश आहे. सगळ्यात पहिलं तनेश लीड करायला लागला आहे सगळ्या ग्रुपला. जबाबदारी पडली पाहिजे अंगावर. लीड करणं काय असतं ही पण माहिती पडलं पाहिजे. मोठ वाढवली गाडी पळवली असं नसतं राव. कोकरूडला येऊन पोचलेलो आहे सध्या आपण. 18-20 किलोमीटर राईड पूर्ण झालेले आहे आपल्या शिराळापासून कोकरूडपर्यंत. आपल्या आत्ता सध्या निवांत एकदम 70-80 85 या स्पीडनं आपण आलेलो आहे. आता जिथं निघालो आहे ते अजून जागा मी सांगितलेलं नाही, पुढं जाऊन तुम्हाला कळेलच. असं काही जास्त लांब नाही, पण एक दिवस 5-6 महिने झालं कुठं बाहेर पडलेलं नाही, त्यामुळे म्हटलं एक दिवस असा मूड फ्रेश व्हायला बाहेर जाऊ, जरा गाडीवरच्या आठवणी ताज्या करू. पुढं काय राईड होतच राहणार, आता पावसाळा आलेलाच आहे. वारणा नदी आपल्या सांगली जिल्ह्याची बॉर्डर क्रॉस होत आहे. सध्या आपण पोचलेलो कोल्हापूर जिल्ह्यात. इथनं आपल्याला जायचं आहे उजव्या बाजूला. आरंभ होत आहे आमिनी घाट. इथनं सुरू होते पूर्णपणे आमिनी घाट. एकदम जबरदस्त घाट आहे आणि आपला आवडता घाट आहे, त्यामुळं इथं गाडी चालवायची मजाच वेगळी. अरे रस्ता खचलाय वाटतं. लई दिवसानंतर आली. रस्ता तिथं दबलेला आहे, मोठी वाहनं येऊन जाऊन. कारण मलकापूरकडनं इकडं कनेक्ट होणारा कराडकडल्या साईडला हाच मोठा रूट आहे, त्याच्यामुळं ट्रक लोडची वाहनं मोठी सगळे असतात या रोडला. तर आता सध्या पुढं जाऊ आपण. आपल्याला एका स्पॉटवर थांबायचं आहे. मी सांगून ठेवलं आहे सगळ्यांनी कुठं थांबायचं आहे ती. तरी पण मी पुढं जाऊन गाडी लावून घेतो. हा मस्त गार लागलं बघा, जबरदस्त. झाडी पाहिजे राव, झाडी पाहिजे. झाडाच्या शिवाय काय नाही जिंदगीत, काहीच नाही. गाडी सावलीला लावतो पहिला. नाही परत शीट भाजते लय जोरात. तर आता मस्तपैकी आपण ड्रोन आणलेला आहे, ड्रोन उडवू. ओके, ड्रोन उडवून झालेला आहे, ट्रॅकिंग लावून झालेलं आहे. मी पण पहिल्यांदाच ट्रॅकिंग लावलं याचं. ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. चला 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 बसा बसा, चला झालंय. मित्रांनो, मालकापुरातला किरकोळ बाजार उरकून आपण निघालो अनुस्कोर रोडला. जेवणाचा बाजार सगळा करून झालेला आहे. मी मागापासून व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं की आपण निघालोय कुठं कशासाठी. तर आज आपल्या ग्रुपच्या सदस्यांचा असा विचार झाला की बाहेर जाऊन कुठेतरी जेवण वगैरे करू, एक दिवस बाहेर काढू. जास्त दिवस झालं बाहेर कुठे गेलेलो नाही,
त्यामुळं आजचा दिवस हा मस्तपैकी बाहेर जाऊन जेवण करायचं आणि जेवून यायचं. आता खास तर सगळीजणं नॉनव्हेजवाले आहेत, मी आहे व्हेजवाला. तर तिथं आपले गारवा हॉटेलवरती आपले मित्र आहेत, त्यांच्याकडून व्हेज जेवण आपण मागवायचं. आता काय पर्याय नाही, पण सगळ्यांच्या सोबत जाणं महत्त्वाचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालकापूरचं ट्राफिक. कसलं ट्राफिक लागतंय तिथं, वाईट. सकाळ सकाळी एवढा आहे तर दुपारच्या टायमाला डोसकं फिरत असणाऱ्या माणसांचं एवढं ट्रॉफिक आहे तिथं. मार्केट पण बाहेरच्या बाहेर. आणि आंबा घाटात जाणाऱ्या गाड्या, कोल्हापूर रोडचा हायवे, कोल्हापूर रत्नागिरी हायवे, तोच भयानक गर्दी, भयानक. पावनखिंड मित्रांनो, इथनं 4 किलोमीटर आत पावनखिंड आहे. इथून खाली येळवण जोगायचं मंदिर, तिथला घाट चालू झालेला आहे आता. होले 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 जायचं आता खाली. चला भागली टर्न मारून मारून. लय टर्न बाबा या रोडला. नुकतंच आमचं लँडिंग झालेलं आहे गारवा मोसमवरती. आता आमचे बाकीचे सहयोगी मागणे यायला लागलेत, त्यांना हात करायला थांबले. गाडी लावून झालेली आहे आपली. तनिष शेट आले. कसे आहे मिसळ, कसे एक जबरदस्त खरंच ना काय मिसळ कशी? एकदम भारी आहे. हे आहे ना, हे काय याला बोलतात फरसाण कांड्या फरसाण नाही, घाटी शेव किंवा काय आहे ना, हा, हा. घाटी शेव. त्यामुळे टेस्ट खतरनाक येते. साहेबांचा आपला ओपिनियन घेऊया. छान आहे ना. ओके ओके ओके. तो माझ्या काकाचा घेत आहे का? माझे काका पाहिजे का नाही? हे बघा, हे मिसळ एकदम मस्त आहे. ओके नाही रे, कसं आहे माहिती का नाना, मामा ओके आहे ना मिसळ? ओ मामा हो का? काय गरज नाही. पिटिवली मी नाना फुकावी. हे चांगलं आहे. म्हणजे काम एकाच, श्रेय एकाकडे. होय, गॅस लावलाय, सगळं लावलंय. इकडे वकील साहेब बसल्यात कांदा चिरायला, एकदम ओके बरी. आणि कॉलेज बॉय आपला लागला चेचायला. हे बघा, जमतंय का त्यांनी? जमतंय 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 ना? ओके. बार बार बार. अरे धूर आला, धूर आला, धूर आला. झालं शूटिंगला आले ना. हा मग गाणं म्हणा, गाणं म्हणा. टन वाजले. आता सगळ्यांचा सेटअप लागलेला इथं, म्हणजे ह्यांचा सेटअप लागलेला सगळ्यांचा. म्हणजे आता मी आता ऑर्डर देऊन मस्तपैकी म्हणलं पनीर भाजी करा मस्तपैकी. मी येतो न्याला. इथं पलीकडं, नदीच्या पलीकडं जिथं हॉटेल आहे आपलं, जी गारवा मोसम मागाच्या हॉटेल दाखवलं, ही पलीकडंच आहे. इथं आबाळ आलंय, पण ती उन्हानं असं डोळं बारीक ची दिसतंय का ना कॅमेरा. पलीकडेच गारवा मोसम हॉटेल आहे. आणि इथं झाडाखाली जेवणाची सोय चालू आहे. आमच्या जेवणाची सोय तिकडं हॉटेलवर दिलेली आहे. जेवण सगळं तयार झालं की आपलं व्हेज मागवून घ्यायचं. आणि चालले हळूहळू हळूहळू. कोण चूल पेटवत आहे, कोण कांदा कापतंय, कोण खोबरं चेचायला लागलं. ही चालू आहे तयारी मागापासून. आणि इथं खाली नदी आहे, इथं पलीकडं नदी आहे. किती पाहिजे तेवढी आंघोळ करा. आणि लय दिवसानं बाहेर पडल्यामुळं एकदम ओके. हे आलो आपण आता झाडांच्या आत. इथं झाडं आहेत सगळी. काय ते? हा नाही नाही, तसलं काय करू नका. फांद्या मोडू नका, सोडू नका. आपण आता ह्या वेळी झाडं लावायची. लावायची. हो, ते बंद करा. जरा पेटलंय का नाही चूल? गॅस आहे तर 2 गॅस घेऊन आले, तीन चूल पेटवलं. तरी पण चूल पेटवायचीच आहे. होय का? हे सगळे बंद करता म्हणते, म्हणून मी पेटवाय बसून. नाही नाही, पिटली जाळ तर लागलाय. बिनधुराचा जाळ झाला, जाळ लागलाय. आणि आता खऱ्या अर्थानं चूल पेटलेली आहे. हो, आता तुम्हाला जेवण चुलीवर करायचं. चिरून देऊ का तुला? खोबरं आहे ना, बारीक बारीक तुकडे हाताने होत्यात. होत्या. सगळ्यात पहिल्यांदा मसाला बनवतोय आपला माणूस. होय आयुष्यात पहिल्यांदा मसाला बनवायला लागलाय ह्यो. आणि मटण खायत नाही. होय, खात नाही. केलेलं आहे. आणि अमोल नारळ सोलण्याच्या प्रयत्नात आहे. हा, आपण आहे गुरव, त्यामुळे आपल्या वाटणीला आलाय नारळ सोलणार. त्याच्या पुढे काय आपल्या वाटणीला नाही येत. किती वेळ लावतोय बघूया आता नारळ सोलायला. नाही आता प्रॅक्टिस मध्ये काय असायला, नारळ ही प्रॅक्टिस मध्ये असायला. कसा सोलला जातोय बघूया आपण. हे बघा. हा, खरंच बस मानलं. ओकेच. हा, आणि हे जर बापूनी बघितलं किंवा असं नारळ सुलतोय, गावकी तुझ्या तुमच्याकडे. पाण्यात जायची तयारी चालू आहे. सगळी निघाल्यात पाण्यात. बघा,
एक 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 पाण्यात निघाल्यात आता. मी या बघतो थांबा. संचालक हा हा संचालक यांना आपण सांगतोय हा. घसरल व्यवस्थित रस्सीचा वापर करून व्यवस्थित पाण्यात उतरा. हा प्रत्येकाने सिंगलच जावा. बरं नाना चला प्रत्येकानं पुढे. आपल्या प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवर जावा. हा एवढं चालेल. सांगणं आहे. सावकाश जावा, वेळ लागून द्या. उद्या पोचला तरी चालतंय. सावकाश. अरे हळूहळू. हे बघा आता मी निघालो. अरे 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 त्याच्या मायला काय किल्ला चढाय निघाला मी. अरे हो. गेलं नाना उड्या मारत आहात. अरे हो, आम्ही- बर कोणी येणार आहे का आत? हा चला आय एम कमिंग. चला चला. आमचे काय कपडे बदलून झाले आता. आम्ही कलटी पाण्यात आधी पाहून घेतो. बरं बरं ठीक आहे चला. उसने दोनों जहां का एक तुझ में सिमट के आया तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए शायर तो नहीं मैं शायर तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई वाह वाह मैं शायर तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई मैं आशिक तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको आशिकी आ गई मैं शायर तो नहीं. है आपले सिंगर इंडियन आयडल पक्का नाना. ही चाल तुरु तुरुवती केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर बटडळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली ही चाल तुरु तुरु ती केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर बचडली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली इथं कोणी आसपासना डोळ्याच्या कोणात हासना तू जरा माझ्याशी बोलना ओठाची मोहक खोलना तू लग बग जाता माग वळून पाहता वाट पावलाची अडखळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली ऐक ना अमोल स्वीट फॅमिली ग्रुपवर वरच्यावर आहे गाणं तिला नाही लागलंय की लावलं का आवाज वाढव कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाही कळला वेदानाही नाही कळला वेदानाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा आंघोळ पाणी झालेलं आहे आणि सगळी जण बसलेले आता जेवायला आणि आपलं पार्सल आपण घेऊन आलेलं आहे पार्सल तिकडे निळ्या बॅगेत ठेवले आपले तर पार्सल घेऊन आलेलं आहे सगळे बसले जेवायला तर आता आहे जेवणाचा कार्यक्रम चालू आणि एवढी बेकार मजा आली का नाही आंघोळ करायला जबरदस्त एकदम म्हणजे एकदम जबरदस्त आंघोळ करायला मजा आली तर आता माझी जेवून घेतो आधी तुम्हाला जेवून झाल्यानंतर भेटतो हे बघा कसं वाटण्या मारायचं चालू आहे बघा बघा एकापेक्षा एक वाटणी घ्यायला लागला येत बघा हा आणि हे बघा हे आम्ही लागले तिथं कांदा फोडायला हा छोटे देऊ नका अरे आता कांदा बिंदा घेऊन यांचं जेवण चालू झालेलं आहे आपण पण आपलं पनीर घेऊ आणि जेवायला बसू नाही ॲडव्हेंचर मॉडेल ते ॲडव्हेंचरच असतं बरं का काय पण ओके चला चला चलत 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 चला बाकी सगळी पुढे गेले ते निघालं पाहिजे पडदिशी
जवळपास 7:30च्या दरम्यान टायमिंग व्हीत आलं आहे. 7:15 7:30 झाला असेल. आणि आत्ता आम्ही निघालो मोसूममधनं. इथनं जवळपास आपलं 32 शिराळा आहे 70 किलोमीटर. तर लहानसा 70 किलोमीटर 32 शिराळा जायचं ठरलं आहे. निम्मी गँग गेलेले पुढं. निम्मी पेट म्हणण्यापेक्षा आम्ही दोघंच पाठीमाग आहे. मामांचा आवरासाठी थांबलेलो मी. तर आता सगळी गेलेत पुढं. आपण आता जस्टच निघलो आहे गारवा हॉटेलपासनं. आणि इथनं 70 किलोमीटर शिराळा आहे. तर रिलॅक्समध्ये निवांत जायचं. बॅग वगैरे मी टाकल्या अभिच्या गाडीत, त्यामुळं जरासं रिकामं असं वाटायला लागलं. अंगावर वजन असं काय वाटतं ना बॅग असली की आणि तो ताण पडलेला असतो अंगावर. सगळ्या गाड्या आलेल्या आहेत. सगळी सुरक्षित आलेल्या आहेत आपापल्या घरी म्हणजे पंपाव. आता सगळी सुरक्षित आपापल्या घरी निघाली आहे ती. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, कुठल्या तरी ट्रॅव्हलिंग व्हिडिओमध्ये. आता पुढला व्हिडिओ असणार आहे मामांच्या बुटाचा. मी मुद्दाम तो अपलोड केला नव्हता कारण मागच्या वेळी मी म्हटलं होतं की पुढला व्हिडिओ येणार तो आपला ट्रॅव्हलिंगचा येणार, म्हणून तो अपलोड केला नाही. तर भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.